नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जे काउन्सिलिंग प्रोसेसेस होणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती त्या ग्रुपवरती मी टाकणार आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा डायरेक्टली मला ऑफिस वरती व्हिजिट देऊ शकता। भोकरदन जालना जिल्हा इथं आपलं ऑफिस आहे। ठीक आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्यासारखेच मी सगळेचे सगळे काउन्सिलिंग तुम्हाला एकदम अगदी सोप्या प्रोसेसमध्ये या चॅनलवरती समजवणार आहे, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा एकदा नक्कीच दाबून द्या। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की प्रायव्हेट टॉप 10 कॉलेजेस मध्ये सगळ्यात कमी फीस म्हणजे जे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये टॉप 10 असे कॉलेजेस आहे ज्यांची फीस अगदी कमी आहे। ते कोणते कोणते, तर या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहे। तर पहिल्या क्रमांकावर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव इथलचा कॉलेज आहे, त्याची फीस ओपन कॅटेगरीसाठी, आता लक्षात घ्या ओपन कॅटेगरीसाठी फीस किती त्याची, तर 6,36,363 रुपये। कधी, जेव्हा तुमचं ऍडमिशन स्टेट कोटा अथवा ऑल इंडिया कोट्यात मधून झाला तर तुम्हाला ही फीस द्यावी लागेल ओपन कॅटेगरीसाठी। जर का तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस तुम्ही असाल तर 50% तुम्हाला सूट मिळेल। ठीक आहे, ट्युशन फीस मध्ये फक्त। त्याच्यानंतर SC ST असाल तर 100% तुम्हाला सवलत भेटते फक्त ट्युशन फीस मध्ये। ओके, ओबीसी असाल तर 50%, BJNT, NT1, NT2, NT3 ही कॅटेगरी जर का तुमची असेल तर 90% तुम्हाला फीस मध्ये ट्युशन फीस मध्ये कन्सेशन भेटत असतो। ठीक आहे, तर किती इथं या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची फीस जळगावच्या, तर 6,36,363 रुपये। ठीक आहे, त्याच्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे मधला कॉलेज आहे, याची फीस किती आहे, 6,81,818 फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीसाठी बोलत आहे मी। त्याच्यानंतर आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मुस्लिम मायनॉरिटी, आता हे कॉलेज जे आहे ते मुस्लिम मायनॉरिटी आहे, इथं फक्त आणि फक्त मुस्लिम ऍडमिशन होत असतात आणि 2-3 सीट वगळल्या आपण तर सगळे सीट मुस्लिम मायनॉरिटीला, मुस्लिम समाजाला जात असतात। ठीक आहे, तर हे सोडून द्या, तुमचं कामाचं नाहीये। त्याच्यानंतर आपण बघून घेऊया प्रकाश इन्स्टिट्यूट MS सांगली, याची फीस काय तर 7,05,000। ठीक आहे, ओपन कॅटेगरीसाठी। तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई, याची फीस काय 7,27,073 रुपये। डॉक्टर NY टेसगावकर कर्जत, याची फीस काय तर 7,27,273 रुपये। SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, याची फीस काय तर 7,48,640 अशी। ठीक आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट लातूर, याची फीस काय तर 7,65,217। त्याच्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज, परभणीचा कॉलेज आहे, याची फीस काय तर 8 लाख रुपये। ठीक आहे, ACPM धुले, ACPM मेडिकल कॉलेज धुले, याचं फीस काय तर 8 लाख रुपये अशी तुम्हाला फीस द्यावी लागेल। आता हे स्टेट कोटा किंवा AIQ कोटा मधली आहे। आता ज्यांना इन्स्टिट्यूशन कोटा बद्दल जर का विचार केला तर याच्या 3 पट फीस तुम्हाला द्यावी लागेल, 24 लाख रुपये। ठीक आहे, तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं ऍडमिशन इथं होऊ शकतं। ज्यांना कशातून पण ऍडमिशन हवा असेल तर मी गॅरंटी देतो की जर का माझ्याकडून तुम्ही काउन्सिलिंग केली तर तुमच्या रँकनुसार, तुमच्या कॅटेगरी रँकनुसार, तुमच्या मार्कनुसार सगळ्यात बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट करून देण्याची जिम्मेदारी ही माझी असणार आहे। जर का तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग केली तर तुम्ही डायरेक्टली माझ्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकतात। ऑफिस कुठे आहे माझं, भोकरदन माडा कॉलनी इथं आपला ऑफिस आहे, आणि सोबतच डायरेक्टली तुमचं येणं पॉसिबल नसलं तर तुम्ही या नंबरवरती पण मला कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे। आय होप तुम्हाला हे कळलं असेल। तुमचे काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, काही पण असो तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही ते मला विचारू शकता, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल। ठीक आहे, थँक्यू।